आपल्या दादांचा अपघात ज्या विमानामध्ये झाला त्या विमानाबद्दल मी आज थोडं बोलणार आहे. लेअर जेट 45 विमान होतं ते. कॅनडाची कंपनी आहे बंबार्डियर, तिथे विमानाचं जे उत्पादन करते. या विमानाचा वेग साधारण 850 ते 860 kmph, म्हणजे एका तासाला हे विमान 850 ते 860 किलोमीटर धावतं. आणि दुसरं म्हणजे ह्या विमानामध्ये टोटल 6 ते 9 प्रवासीच बसतात, कारण हे एक प्रायव्हेट जेट आहे. आणि आपली जी बंबार्डियर कंपनी आहे तिने 2021 मध्येच घोषणा केलेली होती की या विमानाचं जे आहे उत्पादन थांबवायचं आहे, पण 2022 मध्ये याचं शेवटचं जेट जे आहे ते बनलेलं होतं. आणि आपले दादा ज्या विमानाने प्रवास करत होते ते 2010 मध्ये बनलेलं होतं, म्हणजे 16 वर्ष जुनं होतं ते विमान. हे विमान साधारणतः 51,000 फूट उंच एवढं ते जाऊ शकतं, कारण याचं वजन जे आहे ते कमी आहे. साधारण 9,300 किलो वजन आहे. आता नॉर्मल जर आपण जे विमान बघितलं, अहमदाबादचं जे प्लेन क्रॅश झालं 12 जून 2025 रोजी, ते बोईंग 787 म्हणून होतं विमान, पण त्याची जी कॅपॅसिटी आहे प्रवाशांची ती 300 प्रवाशापर्यंत आहे. आणि त्याचं जर तुम्ही वेट बघितलं तर 2,27,000 किलो एवढं वेट आहे त्या विमानाचं. आता म्हणतात की ते विमान उड्डाणानंतर 30 ते 32 सेकंदामध्येच त्याचा जो इंधन पुरवठा आहे इंजिनला जो भेटतो तो थांबल्यामुळे ते इंजिन निकामी झालं आणि तो जो आहे तो अपघात घडलेला आहे. सांगायचं एवढंच आहे की आजकाल आपण विमानाने सुद्धा प्रवास करू शकत नाही का? म्हणजे ते सुद्धा सेफ नाहीये का आता आपल्यासाठी?